कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह काँग्रेसचा सुद्धा विरोध आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सतेज पाटील यांच्या नेतृत्वात बैठक होते। महामार्गाच्या विरोधात 12 मार्चला मुंबईमध्ये ही महत्त्वाची बैठक होते। शक्तीपीठ महामार्गावरील सतेज पाटील यांच्या नेतृत्वात ही बैठक होत आहे। तर या महामार्गाच्या विरोधात 12 मार्चला मुंबईत मोर्चा काढण्याबाबतचा निर्णय होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील विरोध असणाऱ्या गावातील शेतकरी बैठकीला सहभागी असणार आहेत। काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होते। खरं तर याआधी शेतकऱ्यांनी विरोध केला, मात्र त्यानंतर आता काँग्रेसचा सुद्धा विरोध पाहायला मिळतो। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडलेत। शेखर, शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होता, मात्र त्यांच्यासहित आता काँग्रेसचा सुद्धा विरोध पाहायला मिळतो। काय अपडेट्स? बरोबर आहे। आज कोल्हापुरातल्या अजिंक्यतारा या कार्यालयामध्ये बैठक देखील शेतकऱ्यांची पार पडलेली आहे आणि 12 मार्च रोजी जवळपास 10,000हून अधिक शेतकरी जे आहेत ते आता मुंबईला धडक देणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाला गेल्या अनेक दिवसांपासून विरोध जो आहे तो शेतकऱ्यांचा पाहायला मिळतोय, मात्र त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते फक्त कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचा विरोध जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। काही नेते जे आहेत ते मला येऊन भेटलेले आहेत, काही जण सकारात्मक देखील आहेत, अशा पद्धतीची ते माहिती देत असले तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते आता या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना पाहायला मिळतात। आणि आज देखील सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातल्या त्यांच्याच अजिंक्यतारा कार्यालयामध्ये बैठक झालेली आहे। त्यानंतर त्यांनी माध्यमांना देखील आता प्रतिक्रिया देत आहेत। 12 मार्च रोजी 10,000हून अधिक शेतकरी जे आहेत ते आता मुंबईला धडक देणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग हा आम्हाला कुठल्याही पद्धतीने नको आहे, अशा पद्धतीची भूमिका आहे सगळ्या शेतकऱ्यांची आहे। म्हणूनच 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला धडक जे आहे ते आता 12 तारखेला देणार आहे। अगदी शेखर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। सतेज पाटील बोलतायत, थेट जाऊयात। नाही, विद्यमान सरकारचं धोरण डिवाइड आणि रूल राहिलेलं आहे। म्हणजे या राज्यामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाला, मग मराठा आंदोलनाचा प्रश्न असू दे किंवा संतोष देशमुखच्या हत्येचा या ठिकाणी प्रश्न असू दे, सत्तेतलाच एक गट एक बाजू घेत असतो, जेणेकरून आंदोलन आणि आंदोलनाच्या विरोधातला सगळं काम हे आपल्याकडेच राहिलं पाहिजे। मला वाटते कदाचित ती भूमिका आहे का कळत नाही, कारण की सत्तेतले विद्यमान 2 मंत्री महोदय, विद्यमान 2 आमदार हा रस्ता होऊ नये म्हणून भूमिका घेतात। आणि आज वर्तमानपत्रात आम्ही वाचलं की 2 आमदारांनी याला पाठिंबा दिलेला आहे। माझी विनंती आहे की कुणी पाठिंबा जाहीर केला हे जाहीर करावं, लोकांनाही कळेल की आमची जमिनी काढून घेण्यासाठी कोण तत्परतेनं काम करते।